वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे पूनम. तर आज आहे ना नवीन बिझनेस तर स्टार्ट केला आहे. आज कुटुंबिनी महिलांचा हळदी कुंकू आहे उरणमध्ये. आज तिथे माझा फर्स्ट टाईम पहिलाच स्टॉल लावणार आहे मी. तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत. मी चालले, माझ्याबरोबर आता श्रद्धा येते आणि फॅमिलीचा सपोर्ट आहे ना, म्हणून आजपर्यंत मी हा पहिला पाऊल उचलला आहे. बघू आता ह्याच्या पुढे किती मला स्टॉल लावता येतील ते. पण आता माझ्यासोबत येते श्रद्धा. आता आम्ही दोघी निघतोय. तिथे काय काय असेल ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि स्टॉलवर पण किती काय असेल ते पण दाखवेन. ही येते श्रद्धा आणि मी, आम्ही दोघी सोबत चालले. चल. एक मंच खाली सजलेला आहे. त्या सजलेल्या मंचावर विविध भेटवस्तू तुम्हाला पाहायला मिळतील आणि सगळ्या आकर्षक भेटवस्तू आहेत. या सगळ्या भेटवस्तूंच्या मालकरी तुम्ही ठरणार आहात आणि त्यासाठी फक्त तुम्हाला खेळात सहभागी व्हायचंय. आणि हा खेळ खेळण्यासाठी, महिलांचे हे गेम्स खेळण्यासाठी या ठिकाणी याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. फायनली मी स्टॉलला पोचलेली आहे आणि ही अशी एंट्री आहे. इथे तुम्हाला कुपन घ्यायचं आहे. जे मी घेतलं कुपन, लकी ड्रॉ पण आहे, मी काढलेला आहे. आता बघू लकी ड्रॉ कोणाला लागतो. हा इथून हा पहिला स्टॉल आहे. हा यांचा पहिला स्टॉल आहे. हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. 3, 2, 1 स्टार्ट. हा फोर्थ आहे. पारंपरिक साज. सन्मानपूर्वक आश्विक कामटे याचं औक्षण करून आजच्या कार्यक्रमाच्या या पुढील मंगलमय सुरुवातीसाठी आपण त्यांना पाहिजे असेल जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आश्विक कामटे यांचं स्वागत करायचं आहे. खरं तर लावणी म्हणजे महाराष्ट्राचा शृंगार, लावणी म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आणि हा अभिमान ज्यांनी जपलेला आहे, हा शृंगार ज्यांनी जपलेला आहे, असा आमच्या महाराष्ट्राचा लावणी सम्राट वन अँड ओनली आश्विक कामटे. जोरदार टाळ्या आश्विक कामटेसाठी. आणि आश्विक कामटे यांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करतोय. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण करीत असतो देवाधिपती गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने, त्याच्या शुभचिंतनाने. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पा, या गणपती बाप्पाची पूजा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
महाराष्ट्राचा लावणी सम्राट अश्विक कामठे याच्या शुभ हस्ते व्हावं अशी मी त्याला विनंती करीत आहे. आमचा लाडका दादा, सर्वांचाच लाडका, अगदी मनाने मानाने आणि कलेने सुद्धा मोठा असलेला असा आमचा वन अँड ओनली अश्विक कामठे याच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे. कार्यसिद्धी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या पंचज्योतिर्लिंग कार्यक्रमाला एक तेजस्वी प्रकाश देण्यासाठी दीप प्रज्वलन केलं जात आहे. सवयी ज्ञानोरी विठ्ठळी सदोदीप देवंत गती बोध देवा तुझा आपण प्रकाश द्यावा सभोवती, प्रकाश द्यावा सभोवती. अज्ञानाच्या अंधकारात ज्ञानाच्या प्रकाशाकडे देणारी ही सवयी. आणि हे अगदी सुंदर दिसणारं रोप तुझ्यासारखं सुंदर आहे, आमच्यासारखं सुद्धा सुंदर आहे, तरी सुंदर प्रेमाची भेट आहे. त्या भेटीचा सुद्धा ते स्वीकार करायचा आहे. आणि हे सर्व प्रेमाचं प्रतीक देऊन तुम्हाला तुमचं स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा अश्विक दादासाठी जोरदार टाळ्या. दादा, स्वागत आहे तुझं मनापासून. मी कुटुंबिनी संघातर्फे सहर्ष असं स्वागत करते. आणि आता आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ॲज युजल उखाणा तर झालाच पाहिजे. आणि तोही हळदी कुंकू आहे ना. संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वाण, संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वाण. अमित रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. सख्यांनो, अतिथी देवो भव म्हणजे अतिथी देवासारखा असतो. अर्थात तो देवच असतो, कारण त्यांनी त्यांची वेळ ॲडजस्ट करून त्यांनी त्यांचा सगळा वेळ आपल्यासाठी दिलेला असतो. आणि त्यामुळे अतिथी कधीही येऊ आपल्याकडे, आपण त्यांचं स्वागत करणे, हसत मुखाने करणे. आणि ॲज युजल वर्ष झगडतोय, लढतोय, एकेकाच्या दारी फिरतोय फक्त देणगीसाठी, की आम्हाला काय यावर्षी तर आम्ही देणगी तर आम्ही स्पॉन्सरशिपसाठी उरणमधले एकही दुकान बाकी ठेवलं नाही. प्रत्येक दुकानामध्ये फिरलो, म्हणजे कुठलंही असू दे, इलेक्ट्रॉनिक असू दे, साधं छोटं एखादं साडीचंही दुकान असू दे, आम्ही कुठलंही दुकान बाकी ठेवलं नाही. प्रत्येकाकडे फक्त स्पॉन्सरशिपसाठी फिरलो. पण त्याचं फळ आम्हाला इथे बघून आम्हाला मिळतंय, की आम्हाला एक समाधान वाटतंय की तुम्ही सर्व इथे आलाय, हे आम्हाला मिळालेलं फळ आहे आमच्या कार्यक्रमाचं. तसंच त्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला हे 5 वर्ष पूर्ण झाले. आणि यावर्षी आम्ही ठरवलं की थोडं काहीतरी वेगळं करूया, वेगळं काहीतरी आपल्याला वेगळी थीम देऊया. डान्स तर सर्वच करतात, सर्व बघता आजकाल सगळीकडे डान्स आहे, रील आहे, हे ते. थोडंसं महिलांना खेळायला देऊया म्हणून यावर्षी आम्ही थोडी थीम चेंज केली. अर्थात आम्हाला थोडंसं म्हणजे आम्हाला गेम घ्यायचे होते, की चला लेडीजच्या पण गेम घेऊया, थोडंसं त्यांना खेळवूया. प्रत्येक स्त्री आपल्या खुर्चीवर बसू नये, आली कार्यक्रम बघितला गेली घरी, असं नाही करायचं होतं. आम्हाला असं वाटतं की तिने उठावं, इथे खेळावं, एखादं तरी बक्षीस इथून घेऊन जावं, हा उद्देश होता. ह्या उद्देशाने आम्ही फक्त ह्याच उद्देशाने ठरवलं की यावर्षी प्रत्येक महिला
काळजी घेणं गरजेचं आहे. स्मार्ट डिजिटल जमाना आहे, मोबाईलचा जमाना आहे आणि अशा वेळेला पायाचा प्रतिसाद द्यायचा सगळ्यांनी. फायनल आता या 2 कधी पूर्ण करतील. साडी या पैठणी आमच्या लकी ड्रॉ मध्ये दिली जातोय. पूनम सावंत. चलो तालियां बजती रहनी चाहिए. पहिला स्टॉल आणि पहिली लकी ड्रॉची पैठणी समोर जायचं असते. चला फोटोग्राफर एक छानसा फोटो घेतील. कुठेही जाऊ नका, अजूनही 3 ड्रॉ आहेत, कदाचित तुमची नावं असतील. फोटोग्राफर एक असं गरजेचं होतं. समोर मॅडम कुटुंबिनीचा आम्हाला हळदी कुंकवाचे हे वाण दिले प्रत्येकीला आणि लकी ड्रॉ मध्ये लकीली माझा नंबर लागलेला आहे आणि मला भेटलेली आहे पैठणी. आता हा खोलते, त्याला जास्त आरोग्य खोलायची. ओ भारी. एक नंबर कलर आलाय, एक छान, नंबर. छान. अरे हळू 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 छान आहे, छान. कलर झाला पण होता. नव्हता हा पहिल्यांदा कलर. भारी आहे. घरी आलेली आहे, स्टॉल पण मस्तपैकी झाला आणि म्हणजे लकी ड्रॉमध्ये मला पैठणी भेटली आणि हळदी कुंकवाचे वाण पण भेटले. खूप मस्त असं वाटलं. फॅमिली सपोर्ट करते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. दिवसभर माझ्याबरोबर श्रद्धा होती, रेशमी होती, नंतर दादा वहिनी आले होते, यतीन भाऊ, म्हणजे अख्खी फॅमिली सपोर्ट करते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. कारण का स्टॉल लावणं खाऊ नाही आहे. तिथे माझ्याबरोबर श्रद्धा वगैरे पण होती, प्लस मग इथे आरवला बघायला पण घरातली फॅमिली होती. म्हणून सगळ्यांचा सपोर्ट असतो ना, फॅमिली सपोर्ट करते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. आणि एक माझी पण जिद्द आहे की मला काहीतरी करायचं आहे म्हणून. माझ्या मिस्टरांचा तर खूप सपोर्ट आहे, त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. हा पाऊल उचललेला आहे. तर आणि कुटुंबिनीचा पण खूप, मी त्या बघती व्लॉग नाही, मला सबस्क्रायबर आहेत माहिती नाही, पण त्यांनी पण खूप छानपैकी ऑर्गनाईज केलं होतं. सगळ्या गोष्टी प्रॉपर, कोणाला टेबल भेटले, कोणाला खुर्ची भेटले की नाही, सगळ्या गोष्टीचं त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. खूप मस्त वाटला. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.